आम्ही सगळेजण मिळून विरोधी पक्ष म्हणून सरकारच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न करतो आहे, पण सरकार विधानसभेतून पळ काढते आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचंच नाही अशा पद्धतीचं सरकारचं धोरण आहे का, हा प्रश्न आज पुन्हा निर्माण झाला। सभागृहामध्ये राज्याचे मुख्यमंत्री होते, अन्न नागरी पुरवठा मंत्री होते। काल विधानसभा अध्यक्षांनी सरकारला सूचना देऊन सुद्धा की संध्याकाळपर्यंत निवेदन करा, राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात वसतिगृहामध्ये राहणारे मुलं मुली, गरिबांचे, मध्यमवर्गीयांचे, बहुजनांचे, त्या मुला मुलींना जेवायला मिळत नाही, हॉस्टेलवाल्यांनी त्यांना बाहेर काढलं। परीक्षाचा काळ आहे, पीजीच्या परीक्षा असतील, विविध म्हणजे वर्गाच्या परीक्षा असताना सुद्धा मुलांचं शिक्षणच वाया घालण्याचं पाप या सरकारने केलं आणि हॉस्टेलमध्ये जो कमर्शियल गॅस मिळत होता तो गॅस देणं बंद केल्यामुळे हा परिणाम झाला। अनेक उद्योग बंद झाले। एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री माध्यमाला सांगतात की गॅसचा तुटवडा कुठेही नाही, मग सरकारला आम्ही सांगतो की माध्यमाच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, गावामध्ये लोकांच्या लाईनी लागलेल्या आहेत आणि जे गॅस एजन्सी आहेत त्यांच्याकडे गॅस नाही, पण मुख्यमंत्र्यांनी आता सभागृहातून पळ काढला, उत्तर दिलं नाही। विधानसभेचा अपमान, पर्यायानं राज्याच्या जनतेचा अपमान राज्याचं सरकार करते आहे आणि लोकांना अडचणीत आणण्याचं, गॅस न मिळू देणं, कारण की युद्धाचा आज जो दिवस आता आपण पाहतो की 18वा दिवस आज आहे। इराण, इस्रायल, अमेरिकेचं जे युद्ध चाललेलं आहे त्याला 18वा दिवस सुरू झाला आणि जी काही परिस्थिती पुन्हा भयावह होत चाललेली आहे, सरकारने पुढे येऊन या सगळ्या गोष्टीचं निवेदन केलं पाहिजे। विरोधी पक्षाच्या लोकांनाही सोबत घेऊन त्याची मीटिंग केली पाहिजे, राज्याच्या जनतेला वस्तुस्थिती सांगितली पाहिजे, ही आमची भूमिका आहे। कारण की या निमित्तानं मोठ्या प्रमाणात काळा बाजार सुरू झालेला आहे, लोकांना लुटलं जात आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टीमध्ये आमचं सरकारकडे वारंवार या विषयावर लक्ष वेधण्याचा प्रयत्न चालू आहे, पण सरकार याला दुर्लक्ष करत आहे। म्हणजेच सरकार काळा बाजारामध्येही सुद्धा सहभागी आहे का, हा प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेला आहे। मुंबई शहरातलेच नव्हे तर अनेक शहरातले 80% आता हॉटेल बंद झालेले आहेत, वसतिगृह बंद झालेत, अनेक उद्योग बंद झालेत, घरगुती गॅसच्या अडचणी निर्माण झाल्या आणि मुख्यमंत्री स्वतः सांगतात की गॅस आमच्याजवळ आहे, तर मुख्यमंत्री गॅसवर बसले आहे का सरकारच गॅसवर आहे, हा प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेला आहे। त्याच्यामुळे वस्तुस्थिती पुढे यावी आणि सर्वपक्ष मीटिंग व्हावी आणि त्या माध्यमातून जी काही वस्तुस्थिती आहे ती जनतेसमोर यावी, हीच भूमिका आमची आहे। पण सरकार स्वतःच गॅसवर आलेली आहे। युद्ध जे सुरू आहे त्या युद्धामध्ये देशाचे प्रधानमंत्री काही बोलायला तयार नाही, एप्शिन फाईलमुळे बोलायला तयार नाही, की जो करार कशासाठी केला त्याच्यावर तयार नाहीत, काय विषय आहे ते कळायलाच कारण नाही आणि जनता रस्त्यावर आलेली आहे, जनतेला त्रास भोगावा लागते या उन्हाळ्यामध्ये, त्याचं गांभीर्यच सरकारला नाही, मुख्यमंत्र्याला नाही, या सरकारला नाही, अशी परिस्थिती आज आहे। अरे बावनकुळेच पत्र आहे, ते तुमच्याकडे पत्र आहे, त्यांचीच सही आहे, तर राजकारणी खात्री करतोय असं मंत्री कशाला खोटं बोलताय? तुम्हीच तुमच्या आमदाराला नरेंद्र मेहताला जमीन माफिया म्हटलेलं आहे, तुमचंच पत्राचं हेडिंग तेच आहे, मग याला आम्ही राजकारण काय करायचं आहे? तुमचंच पत्र आहे, ते पत्र तुमच्या सगळ्यांजवळ आहे, तर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे स्वतःच खोटं बोलताय। म्हणजे आता असं म्हणतं आता विधानसभेत आम्ही प्रश्न विचारणार आहे आणि विधानसभेतही हे पत्र आम्ही दाखवणार आहे, चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगावं की आम्ही राजकारण करतोय की तुम्हीच हे पत्र लिहिलेलं आहे। मला त्यांना तर कसं आहे की आज 12 वर्ष ते सत्तेत आहे, देशातली सरकार आहे, राज्यात मुख्यमंत्री आहे, त्यांना आताही नेहरूजी आठवतात, त्यांना आताही इंदिरा गांधी आठवतं। म्हणजे या 12 वर्षाच्या सत्तेमध्ये जे नेहरूजींनी या देशासाठी जे काही बनवून ठेवलं होतं ते विकण्याचं काम ह्या लोकांनी केलं, काँग्रेसनी या देशामध्ये जे काही उभं केलं या देशासाठी ते विकण्याचं काम हे लोक करतात आहेत। पण तुम्ही या 12 वर्षात काय केलं या देशाच्या जनतेसाठी त्याचं उत्तर का देत नाही? आता जे गॅस सिलेंडरचा प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे त्याच्यावरही काँग्रेसवरच खापर फोडायचं। तुम्ही इराण बरोबर, मी आता तुम्ही विषय काढला म्हणून सांगतो, इस्रायल आणि अमेरिका हे 2 देश गोमांस खाणारे देश आहेत, त्यांच्या रोजच्या जेवणात गोमांस लागतं, त्याच्यामुळे नरेंद्र मोदींनी त्या देशाशी दोस्ती केली।
इराण आमचा परंपरागत देश, आमचा मित्र असताना जे कधी डॉलरच्या याच्यावर पैसे त्यांनी आम्हाला डॉलरवर आम्हाला त्यांनी तेल दिलं नाही, आमच्या रुपयाच्या आधारावर दिलं, आमच्या धान्याच्या आधारावर दिलं. आमचा देश जेव्हा जेव्हा अडचणीत आला तेव्हा तेव्हा इराणी आम्हाला मदत केली. त्या देशाच्या विरोधात जाऊन जे गोमांस खाणारे जे देश आहेत, ज्याला आपला देश मोठ्या प्रमाणात बीप निर्यात करतं, त्या इस्रायल बरोबर त्या अमेरिकेबरोबर दोस्ती केली. आणि म्हणून आम्हाला या पद्धतीचा आरोप लावण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी आताच त्यांना संधी होती सभागृहात, त्यांनी उत्तर द्यायला पाहिजे होतं. का पळ काढला? त्याचं उत्तर का देत नाही? काल विधान परिषदेमध्ये आणि विधानसभेत दोन्हीकडे गॅसचा प्रश्न निघाला. अन्न व नागरी पुरवठा मंत्री महोदयांनी आत्ताच सभागृहात सांगितलं की मी वर उत्तर दिलेलं आहे आणि आजही मला वर चर्चा आहे. याचा अर्थ अध्यक्षांनी आदेश देऊन देखील विधानसभेमध्ये गॅसच्या परिस्थितीची माहिती देण्याची तयारी सरकारची नाही, असा त्याचा अर्थ होतो. गॅसची किती दुरावस्था झालेली आहे हे नाना पटोलेजींनी सांगितलेलं आहे आणि म्हणून गॅसचा प्रश्न हाताळण्यात राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला पूर्ण अपयश आलेलं आहे. आणि त्यामुळं या राज्यातल्या जनतेला राज्य सरकारने विश्वासात घ्यावं, पर्यायाने सर्व पक्षांना विश्वासात घ्यावं आणि हा गॅसचा प्रश्न कसा सरकार हाताळू इच्छितं हे सांगावं, हाच आमचा विधानसभेत चर्चा करण्याचा उद्देश होता. त्यामुळं गॅस अपुरा आहे आणि सर्व ठिकाणी आता जवळपास कमी झालेला आहे आणि म्हणून लोक रांगाच्या रांगा लागतायत गॅससाठी आणि गॅससाठी रांगा लागणं ही काही चांगली परिस्थिती नाही. आणि त्यामुळे महाराष्ट्र सरकारने, मुख्यमंत्र्यांनी यात खरं लक्ष आतापर्यंत घातलं पाहिजे होतं, पण सरकारची या प्रश्नावर बोलायची तयारी नाही. दुर्दैव असं आहे की सरकार विरोधकांच्यावरच खापर फोडतंय, पण गॅस नाही ही वस्तुस्थिती. विरोधक बोलो अगर न बोलो, पण गॅस नाही ही वस्तुस्थिती महाराष्ट्रातल्या कोट्यावधी जनतेला अनुभवायला मिळते. आणि म्हणून या प्रश्नावर राज्य सरकार पूर्ण अपयशी आहे, याच्यातून पळ काढतंय. राज्य सरकारला यावर चर्चा करण्याची हिंमत नाही, असा त्याचा अर्थ आहे. गॅस सिलेंडरचा तिढा हा काही धोरणात्मक निर्णय घेऊन सोडवण्याची जबाबदारी सरकारची आहे. सरकार त्याबाबत काही करू इच्छित नाही. केंद्र सरकार आणि डबल इंजिन ज्याला म्हटलं जातं, ते केंद्र सरकार ही दोन फक्त बोटी तिकडनं निघाल्या ह्याचा आनंद देशभर मनवण्याचं चाललेलं आहे, पण कितीतरी बोटी आपल्याला रोज लागतात आणि त्यामुळं आपली दुसऱ्या देशांची झालेली मैत्रीचा हा भारतानं भोगलेला परिणाम आहे असं मला वाटतं. सगळ्या इराण देशाशी आपली फार चांगली मैत्री होती. आज तो इराण त्या समुद्रधुनीच्या मधून कुठलीही बोट येण्यासाठी, होर्मुझ समुद्रधुनीच्या मधून कुठलीही बोट येण्यासाठी मज्जाव करतंय, हे दुर्दैवाने आपल्या भारताच्या भोगाला आलेलं आहे. याचा परिणाम आपलं चुकीचं परराष्ट्र धोरण असल्यामुळे झाला का, हाही महाराष्ट्रातल्या जनतेनं विचार केला पाहिजे. चला, धन्यवाद.